नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर आज सोमवार आहे आणि हिवरगाव कांदा मार्केटला आहे. तर आपण बघू आता कांद्याची काय रेंज चालू आहे. आज सोमवार असल्यामुळे भरपूर आवक होती. गाड्यांची निलाव झाली, आता ट्रॅक्टरची निलाव चालू आहे. तर बघू आपण आता ट्रॅक्टरवाल्यांना विचारून नेमकं काय बाजार आहे काही नाही. पाहुणे कुठला ट्रॅक्टर आहे? गुळवांचा काय भाव गेले हो? 1250 रुपये गेला आहे गुळवांचा ट्रॅक्टर आहे. कांदा क्वालिटी बघा मित्रांनो. तुमचा 1370 कुठला ट्रॅक्टर आहे? खडांगळी. कांदा जोरात आहे बरं का. 1370 खडांगळीचे आहे ना? खडांगळी. इकडं शेतकरी कुठे पाहुणे काय भाव गेला? 1290 कुठला ट्रॅक्टर आहे? कमी गेला ना? काय जायला पाहिजे होतं? 2000 2 तरी जायला पाहिजे होतं. 1290 गेला ना? कुठले बोलले? फरदापूर सिन्नर. फरदापूरचा ट्रॅक्टर आहे. 1290 गेला आहे. कांद्याची क्वालिटी बघा मित्रांनो. दादा काय भाव गेले? 1240 कुठले? फरदापूरचेच का? इकडं ट्रॅक्टरवाले गेले वाटतं निलाव पाहायला. पाहुणे काय भाव झाला? 1300 कुठला ट्रॅक्टर? निमगावचा ट्रॅक्टर 1300 रुपये गेलाय. बरे गेले का? काय बरं केले काय काय जायला पाहिजे होते? काय लागत होते 1500 पुढे 1500 ते 2000 रुपये तरच आपल्याला थोडंफार काहीतरी राहतं. भेटत नाही ना. आता काय गेले तुमचे? 1300 रुपये 1300 रुपये गेले. कुठला ट्रॅक्टर बोलले? निमगाव. निमगावचा ट्रॅक्टर आहे. 1300 रुपये गेलाय. बघू आपण पुढं काय चालू आहे. काय गेलं तुमचं? 1190 रुपये गेलाय. तुम्ही बोलते नाही शेतकऱ्याचे, तुम्ही भावना समजून घेते नाही. बोला ना तुम्ही मग काय जायला पाहिजे? काही 2500 रुपये कांदी काय ते 1100 रुपये कांदी का ते मग तेच ना. 9000 रुपये एकर हे घेते. लावायचंय काढायचे लावायचे पैसे वसूल नाही याच्यात. आता याला किती येईल ट्रॅक्टर? किती भरेल ट्रॅक्टर आपला? या काय 20 क्विंटलचा कांदी 20 क्विंटल म्हणले. आता किती बोलले तुम्ही? काय गेलं म्हणले? 1190. आता किती पैसे येतील ते काय त्याच्यावर? येणार 22000 रुपये. 22000 खर्च किती त्याला आपल्याला? 22000 आहे ना. 13000 रुपये लागायला गेले. हा. ड्रॉप 10000चं 23,000 तिथेच झाले. काढायचे वेगळे. हा काय वसूल होणार याच्यात? 35000 रुपये खर्च आहे. वरपाण्या बिन्या पवारे बिवारे वडाळ औषध आहे कांद्याला. ते तर बाजूलाच आहे बुवा. हा तिथं बाजूला लावायचे आणि काढायचे पैसे वसूल नाही. तेच वस्तू नाही. औषधाचे सोडूनच द्यायचे. सगळे घर घालूच धंदे बुवा. घर घालू धंदे. हा, अवघड झालं बुवा. या पोराचे बावळा हे घ्या. नाही, बोल ना. बोला ना दादा, बोला ना. काय सरकारला काहीतरी बोला तुम्ही. आता आहे आता हे असं तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे ना तुम्ही. 50,000 रुपये नोकरीला काम करीत होतो, शेती करायला आलंय. काय परवडायचं याला? चांगले नाही हो. नोकरीला कामाला होतो फार. 50,000 पेमेंट होत. हो. मग ते बरं का हे बरं ते वाटतं? बरं होतं. हा? तिकडे एसटी हवा घ्यायची होती. वाटलं होतं इथं आता शेतकरी वाटलं होतं शेतीत बरोबर शेतीत पैसे, बरं होईल बुवा. काढले सगळे. हा, जगाचा पुशिंदा. हा. हा. जगाला पोशिंदा आहे. तो सगळ्याला पुशितो पण त्याला कोण त्याला कोणीच पुशित? पोषित नाही. बरोबर आहे का नाही? हा. कांदे दाखव किती स्टॉपची कांदी ती. बघा कांद्याची क्वालिटी बघा मित्रांनो. काय आहे, असे बाजार चालले हो का चाललंय काय? बाबा काय भाव गेले? 1270 गेले. कुठले भाव? निमगावचा ट्रॅक्टर आहे. 1270 रुपये गेला हे. बरे गेले का बाबा? हा, किती जायला पाहिजे होते तरी? 1400 जायला पाहिजे. 1400-1500 रुपये तरी जायला पाहिजे होतं. कारण खर्च भरपूर आहे ना याला. परवडत नाही आपल्याला या भावात. बरोबर आहे का नाही? ते लगेच थोड्या वेळात युट्यूब चॅनलला येऊन जाईल. हा. कुठं आहे ट्रॅक्टर? कुठं आहे त्यांचं? या दाखवा ना. हे इकडं काय भाव गेले बोला ना. कांदे त्या दिवशी 1800 रुपये गेले. ते कांदे आज 1400 रुपये गेले. किती गेले होते त्या दिवशी? 1800 रुपये. शनिवारी 1800 रुपये कांदे गेले ते. शनिवारी 1800 गेले होते. हा आज तेच कांदे 1400 रुपये गेले. 400 कुठले काय? निमगावचे कांदे. निमगावचे शेतकरी का? हो. आज मार्केट डाऊन झालं त्या भाऊ. पोरांनी सोडलं. त्या पोरांनी हॅलो 1213 गेले. 300-400 रुपये डाऊन झालं भाऊ आज. 1213 गेले. 400 रुपये डाऊन झालं.
नेमकं गर्दी झाल्यामुळं का काय बाराशे रुपये गेले. सरासरी काय चालू आहे आज सरासरी 1200-1300. 13 हायएस्ट कितीपर्यंत घेईल 15 हा. 1600 नाही घेईल 1600 घेतले 1500 घेतले नाही 1500-1550 एवढीच आहे, जास्त नाही. त्या दिवशीचं मार्केट 1800-1850. अहो हे बोर नाही, हे शनिवारचं. बोर. हा. हे याला महिंद्रा कंपनीत कामाला होतं 70,000 रुपये पगार होता याला. हे बोर आज शेती करायला आलंय सगळे असं नको ना. सगळे शेतीवाले. आणि हे बोर ना याला कामाला होतं LNT मध्ये ते त्यांचं माताडी बोलले काम घेऊन दिले याला 14 त्यांचं बोलले लाखाचं. तुम्ही 50,000 रुपये पेमेंट बरोबर आहे का? सांगा बरं या बरं काय करायचं आधी शेती करून काय परवडायचं याला कसं परवडायचं आता असं? पण आता शेतकरी माणूस म्हणले आपल्याला खातं नाही ठेवते तेव्हा त्या माणसाला Yes, विचारावं ट्रॅक्टर कोणाचा आहे त्यांचं. यांचाच आहे का? काय भाव गेले हो पाहुणे 1300 रुपये कुठला ट्रॅक्टर आहे नेमगावचा ट्रॅक्टर आहे 1300 रुपये कांदे गेले काही बोलायचं आहे का तुम्हाला काही नाही आता बाजार तर खूप कमी झाले हा. अपेक्षापेक्षा मालात भराय नाही काय अपेक्षा होती तुमचीवाली 2000च्या आसपास माल भाव जायला पाहिजे होता. 2 पर्यंत जायला पाहिजे होतं मार्केट दिवसेंदिवस कमी होऊ राहिले वाटतं आपल्याला वाढायला पाहिजे ते कमी होऊ राहिले कारण की 1200-1500 खर्च नाही होत. खर्च निघत बरोबर आहे हो ना महागाई खूप झाली बरोबर मजूर भेटत नाही सगळ्या गोष्टी बरोबर तर मित्रांनो बघितले आपण हे होते आजचे बाजार 1200 पासून 1500 पर्यंत शेवट घेईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि 2 ते 2,500 रुपये आपल्याला सरासरी बाजार भेटायला पाहिजे तरच आपल्या शेतकऱ्यांचा काहीतरी खर्च सुटतो तर ही होती आजची अपडेट रोजच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार नितीन धन्यवाद